श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्तीचा लेशही अंतरंगी। कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग। कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना लागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस। सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे। तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे। करोनी मुका बोल का दे अवांका, खरा जाहला नाथजी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। चतुर्दश किरणः प्रारंभः। श्री सद्गुरुनाथाय नमः। जय जयाजी ध्यानातीता, आनंद रूपा अव्यक्ता। तुझ कैसे ध्यावे नाथा हे न कळे, तुझे ध्यान करी विस्मरण। तुझे ध्यानी तू जासी पळून, होई मजसी जग हे शून्य। तुझ्या ध्याने तुझ्या ध्यानाचे वारे, जई मम शरीरी शिरे। तई वृत्ती कोठे स्थिरे, न कळे मज तरी देवा ऐसे न करी। तू सदैव राही मम अंतरी, तव विरह जलाच्या सरी। येऊ नेदी नेसला पीत पितांबर जाण, घातली पीत कोपीन। सिद्धासन घालून बैसला चौरंगी, करी नवग्रहाचे चक्र। कानी कुंडलांचे चक्र, गळा तुळशी माळ एक, स्फटिक माळा दुसरी। भाली लाविली रामानंदी, तिसे ओंकार मुद्रेची जोडी। कर ठेवून आरधी स्वानंदी लावी दृष्टी, दिसे नीलशालेचा जर। फाकली प्रभा मुखावर, हेची ध्यान मनोहर मम चित्ती ठसावे। नाथा जैसा तू आता दिससी, तैसा चिराहे अहर्निशी। न घेई अनंत रूपासी माय बापा, मजन पाडी बा विस्मृती। हीच पायी करी विनंती, जेथे जासी तेथे सांगाती मज घेई। तुझ्या सवे पुनर्जन्म, येता मी आनंदित होईन। मोक्षाचे लिंब लोण करीन तुझ्यावरुनी। गतकिरणी नाथदेव, सांगे मनाचा जय। मग अन्निका लागी जाय स्नान संध्यादी। सारुनिया नित्यनेम, सांगे ध्यानाचे अनुपम। निरुपम श्री मंगलधाम ध्यानराजा। नाथ म्हणे नायिकास, कथिले तुम्हा सुलभ उपायास। आसन घालोनी सावकाश, मनाच्या वृत्ती पहाव्या। मग करावे मंगल ध्यान, तेणे पंगू होईल मन पवन। न करील चेष्टा नूतन, राहील एक्या स्थली। या मनोलयाची साधने अनेक दिदिली प्रभूने। तुझ काही सांगेन संक्षिप्तपणे, तया ध्यानीच ठेवी करोनिया हटयोग। मन पावेल लयांग, परी त्या विचाराचा संयोग दृढ करील। देह हे वाफेचे यंत्र, इंद्रिये तयाच्या कला उचित। कलांनी करिता आघात, यंत्रासी गती मिळे। त्या कलेचे होता निरोधन, यंत्र होईल शून्य। परी त्याची शाश्वती कोण देईल नित्य। हे जडांचे कार्य मानव जडाहुनी श्रेष्ठ होय। म्हणोनी विचाराचे सहाय्य द्यावे तयासी। विचार जाता पूर्णावस्थेत, मग इंद्रियेही होती मुक्त। धरिती आदरे श्रेष्ठ पंथ मनोजयाचा। बाह्यमुखाचे अंतर्मुख,
ध्यानयोगेच होईल देख, ध्यानयोग गडसाधक सहज चढेल. असो कोणा अनेक नारी, राहो तो आपुल्या संसारी. मिळवो द्रव्याच्या घागरी, तयाही साधे ध्यानयोग. होवो तो पराचा गुलाम, चालवो आपुला योगक्षेम. जयाचे संस्कार असती अधम, तयाही साधे ध्यानयोग. होवो पुरुष अथवा नारी, वृद्ध अथवा पोक्त कुमारी. ज्याची फुलली यौवन मंजिरी, तयाही साधे ध्यानयोग. तो असो ब्राह्मण अथवा वैश्य क्षत्रिय जाण. होवो शूद्र जातीहीन, तयाही साधे ध्यानयोग. असो हिंदू वा यवन, ख्रिस्त वा जरदृष्टनंदन. सर्व धर्माची असे खाण, ध्यानयोग. अरे या ध्याना वाचून, नाही एकही धर्म जाण. परी मूळ सोडून जन, जाती भलतीकडे. कलमा पठण हे दृश्य ध्यान, प्रार्थना हे गुप्त ध्यान. जरदृष्टी पारशी जन, ध्यानावरीच राहती. सर्व धर्माचे हेची सार, सर्व कर्मांचे हेची फलरुचिर. ध्यान हे मुक्तीचे सरोवर, जाण बाळा. आता ध्यानापूर्वी आपुली वृत्ती, कैसी असावी निश्चिती. हे निरूपण श्रोती परिसावे, मन सुप्रसन्न ठेवावे. सकल चिंतेचे भार सोडावे, मी निरोगी ऐसे कल्पावे सदोदित. मन हेची पसरवी रोग, मन हेची करी कार्यभंग. मन हे क्रोधाचे अंग, मन सर्वाधिकारी. जे असती मने दुर्बल, त्याचा ध्यान योग होईल चल. म्हणोनी लय प्रयोग विमल, गतकिरणी कथियेला. तनु मन ही मोक्ष साधने, त्याते न्यूनत्व न आणणे. तरी धन लोभ्या परीत्वा जपणे उभयतासी. अग्निमांद्य अपचन हे भयद रोग दोन, मनोदौर्बल्याचे कारण जाण बाळा. ज्याचे मन असे दृढतर, तो रोगास करील दूर. यासाठी ठेवी शरीर नित्यनियमी. नित्यनियमे राहता बाळ, देह यंत्र चाले सरळ. एकांती बसोनी अचल अभ्यास करी. आधी करावे सगुण ध्यान, सगुणा विण नो हे निर्गुण. जो निर्गुणीच होई शून्य, ऐसा क्वचित. सोडोनी प्रथम पायरी, जो उडी घालील वरी. घसरोनी पडेल धरणीवरी, होईल पांगुळा. यासाठी सगुण ध्यान श्रेष्ठ, हे वदती सर्व संत. सगुणाचे योगे मुक्त सर्व झाले. जे इंद्रियाही अगम्य, त्याचे ध्यान अनुपम. कैसा करील हे कर्म साधारण साधक. निर्गुणाची वाट बिकट, म्हणोनी सगुणाचा पंथ धोपट. दाखवी ती महंत थोर थोर. निरंजनपुरी जावया, भव सरिता भरली राया. सगुण ध्यानाचा सेतू सया, उल्लंघी त्वरित. जैसी असे जयाची स्थिती, तैसी त्यासी भक्ती. सगुणा निर्गुणाची मूर्ती ध्याताने. यासाठी सगुण पूजन ध्यान, त्वा आधी करावे हर्षुन. घेशील जरी आडरान, पडशील खळग्यांत. कालाचा महिमा विचित्र, सोडून देती कुलाचार नित्य. बुडविती देवा विहिरीत, म्हणती नको मूर्तीपूजा. कोणी मूर्तीला उच्छेदिती, कोणी मूर्तीला नाना परिनिंदिती. न कळता वर्म करीती, ऐसी चावटी. सगुण पूजा ही सर्व धर्मात, कोठे प्रत्यक्ष वा अन्य स्थितीत. सगुणाविण नो हे प्राप्त मोक्षलक्ष्मी. म्हणोनी सगुण उपासना, आधी करी रे नंदना. ही बाराखडी जाणा शून्य ग्रंथाची. आता सगुण ध्यान कैसे असावे, हे साधके शोधावे बरवे. जैसी ज्यावरी श्रद्धा भावे, तीच आणावी सन्मुख. ध्यान असावे शांत गोजिरे, ध्यान असावे सुंदर. ध्यान असावे मंगलकर सर्वदाही. ध्यान नसावे उग्र, ध्यान नसावे अतिप्रसंग. ध्यान नसावे तामसवर्ग जैसे ध्याती. कोणी ध्याती नरसिंह, कोणी काली भैरव. कोणी चंडी राक्षस भाव करिताती. जैसे ध्यान तैसे मन, हा सिद्धांत आहे जाण.
तामसी ध्यान हे करील मन तामसीच, अथवा हीच कुळदेवते असतील, तरी त्यांचे मूर्तीस द्यावे सत्वबळ, मग वृत्ती तैसीच राहील निश्चयसी. नरसिंहाचे ध्यान करावे सौम्यपणे, जैसे देई आशीर्वचन प्रल्हादासी. असता ध्यानासी भैरव, त्यासही रूप द्यावे शांतमय, जैसे देई प्रसाद अभिनव भक्तजनासी. आता कालीचेही ध्यान करावे माते समान, अंकावरी घेऊनी बालक जाण प्रेम त्यासी पाजी. किंवा रामकृष्ण भगवान तिच्या पदी वसती जाऊन, मस्तकी ठेवी करभूषण परमहंसांच्या. ऐसे उग्र देवतेसी करावे सौम्य मानसी, मग वृत्तीही तैसी सौम्य होय. करावे ध्यान मूर्तीचे, जियेचेच अवयव दिसती साचे, ना तरी प्रभुचित्राचे ध्यान आणावे मनी. प्रभूच्या लीला अनंत, त्यातुनी एक करावी पसंत, तीच ठेवावी लक्षात अलक्षी नसावी. ध्यान करावे अवतारांचे, श्रीरामादी विभूतींचे, अथवा श्री सद्गुरू रायांचे उत्तम ध्यान. त्या प्रभूची लीला आज सूक्ष्म रूपे करी मौज, म्हणोनी मनाची ओढ सहज लागेल गा. मन होता एकाकार, होईल सूक्ष्म रूप साचार, मग खेळेल बाळा स्वैर प्रभू लीलांत. या कारणे प्रभूचे अवतार, ध्यानी आणावे रुचिर, जे सगुणासी आधार आज होती. श्रीराम सीता लक्ष्मण बैसले असती सिंहासनी, पायी ठेवी हनुमान निजमस्तका. चवरी ढाळीती भरत शत्रुघ्न, मस्तकी छत्र ही खूण, शोभे कमल नयन राम राजा. परी इतुक्याचे ध्यान तुझ साध्य नव्हे जाण, म्हणोनी रघुकुल भूषण आणि चित्तांत. अथवा श्रीकृष्णाची बाळलीला तुझ ठसवील बाळा, ठेवी नयनी तो सावळा निरंतर. बालरूप घेवोनी खेळे यशोदेच्या अंगणी, किंवा खाई लोणी मेघश्याम. अथवा यशोधा काढी दुग्ध तिच्या पाठीशी उभा गोविंद, किंवा नंद दरबारी नंदनंद गोपी गाऱ्हाणी समै. किंवा श्री चढविला मुकुट अंगावरी भूषणे झळकत, कटिपीतांबर पीत गळा वैजयंती. ऐसा नटून कुंजवनी उभा आहे चक्रपाणी, कदंबाच्या सुंदर भुवनी पाठीशी गाय. हाती घेतली मुरली विश्वमोहिनी जी झाली, काढोनी मधुर स्वरावली वाहे भक्तवृंदा. हेची ध्यान गोमटे तुझ ध्याता रोमांच उठे, मनाचा खेळ सत्वर आटे या ध्यानायोगे. अथवा करावे सद्गुरूंचे ध्यान, तयाने आकळे त्वरित मन. सद्गुरू तो प्रत्यक्ष जाण दिसे लोचनासी. सद्गुरू कैसे बोलती चालती, कोण्या ठाई करीती वसती, ही अप्रत्यक्षाची प्रचिती सदा येई. गुरु ध्यानी न राहे भेद, सद्गुरू हा स्वयंसिद्ध, विश्व हाच सद्गुरू सिद्ध जाह लागा. सर्व ध्यानाहुनी हे श्रेष्ठ, येथे न लागती कल्पनेचे कष्ट. प्रत्यक्ष प्रमाणासी अप्रत्यक्ष कामाने, मगनाथे हास्य केले श्री सद्गुरूचे ध्यान सांगितले. माझे मज न कळे ध्यानरूप, तुम्हा वाटेल मी माझा गौरव केला. परितयाची ओळख नाही मला, मीच गुरु मीच चेला, कोण कुणाची स्तुती करी. परी हे ध्यानशास्त्र येथे मी तू पण व्यर्थ, दाखविला सिद्धांत जो प्रकाशरूप. नित्य प्रभाती आणि राती अभ्यास करावा निश्चिती, सोडोनी सकल बाह्यवृत्ती जावे एकांत स्थली. या अभ्यासाचे स्थान तुझ सांगेन विशद करून, तस्तैसेच करिता शोभायमान अधिक फल. बांधावा मठ एक स्वतंत्र रुचिर, सखल ऐशा धरणीवर. करावे तया लहान द्वार जावयासी, द्वारी वेल लावावे नाना मधुर पुष्पांचे ताटवे. जेणे करुनी अंतरी यावे सुगंध वायुने.
बांधाव्या भिंती सुंदर, मूषक मुंग्या तसे मार्जार, करावा प्रतिबंध थोर यथाशक्ती. भिंतीवरी काढावी चित्रावळी, जी पाहता वैराग्य कळी. फुलोनी अभ्यासकाली मन लावी, पूर्व पश्चिमेचा वारा असावा. प्रकाशही थोडा व्हावा, गोमय भूभाग सारवावा प्रतिदिनी. ऐशा स्थली विशेष, नसावा स्त्रियांचा वास. जयांचा पती हाची परमार्थ निश्शेष, तया नाही आडकाठी. ठेवावे स्थान ते पवित्र, न येऊ द्यावे अन्य पंथ. उपान हवा अमंगलवस्त, येथे नसावी. न ठेवावे सदैव उघडे, परमार्थाविण शब्द न घडे. अभ्यासा वाचुनी रोकडे, कार्य न करावे. ठेवावी पुष्पे मधुर, उद्बत्त्या लावाव्या साचार. जेणे मनास आनंद थोर, होय ऐसे. ऐशास्थली जो जाईल, तो कैसाही असेल चंचल. तयाची वृत्ती स्थिरावेल, जाण बाळा. होवो पाखंडी अधर्मी, लोळे सदा विषय कर्दमी. तयाची वृत्ती ऐशा धामी, रंगेल स्वरूप रंगी. परी सद्यस्थितीचा विपरीत काल, ऐसे स्थल कोणा दुर्मिळ. तरी गृहीच करावी सोज्वळ एक खोली. गृह मिळाले अत्यंत लहान, तरी तेथे पडदे लावून. करावे स्वतंत्र ठिकाण अभ्यासासी. जैसी जरीची वस्त्रे नसता, घ्यावी साधीच तत्वता. त्याविणे नग्न राहता, जगी हासे होईल. अभ्यास हे मुख्य साधन, स्थळ हे केवळ गौण. जैसे साध्य तैसे साधन, सजवावे आपण गा. तेथे एका विटेचा ओटा, करावा आसना पूरता. अत्युच्च तो होता आसनाभय. घालावे आधी दर्भासन, त्यावरी मृगव्याघ्र अजीन. धूतवस्त्रांची घडी करून, टाकावी त्यावरी. उच्चासनी गुरुमूर्ती, अथवा तयाची चित्रित प्रतिकृती. ठेवावी पुढे दीपज्योती, घृतवा तैलाची. मग होऊनी आसनबद्ध, अवलोकावी मूर्ती शुद्ध. जैस्या पाही मृगेंद्र निजभक्षासी. न हालवावी पापणी, कळ लागता मिटावे नयन दोन्ही. तीच मूर्ती हृदय भवनी साठवावी. हा ध्यानाचा प्रथम धडा, तू गिरवी चांगला बुधा. मग तयाचा पुढील पाढा साध्य होय. नयन असो मुकुलित वा उघडे, परी ध्यानाचे चित्त गाडे. न जाय दुसरीकडे, तीच सिद्धता प्रथम. ऐसी करिता सर्व मूर्ती स्थिर, मग एक एक अवयव दृष्टीवर. पदांग्री पासून शिर आकळावे, तेही होता स्थिर ध्यान. मग दीपाचे नसे कारण, पहावे दृष्टी लावून पूर्ण रूप. परिचित्तात जैशी आभरणे, जैशा स्थानी सद्गुरूंचे बसणे. अथवा जरी असेल उभे राहणे, तैसेची असावे. यात न करावी चूक, वृत्ती न होई निशंक. येतील तर्क अनेक, मनी तुमच्या. कोठेही नसावे न्यून, तेथेच ठेवावे अंतःकरण. एकाच ध्यानाची खुण बळकट असावी. ध्यानाचा न होवो बदल, हेची या योगाचे मूळ. तुझ सांगतो कथा रसाळ एतद्विषयी. भीष्म पितामह महायोगी, जो जाहला केवळ त्यागी. कौरव पांड युद्ध प्रसंगी, करी प्रतिज्ञा अभंग. निपांडवी पृथ्वी करीन, ना तरी देह सोडीन. ही प्रतिज्ञा ऐकता दयाघन कृष्ण कळवळे. जो पांडवांच्या भक्तीसाठी, जाहला केवळ सारथी. काही उच्चिष्ट ओते प्रीती, खाई उच्चिष्ट भक्तांचे. श्रीकृष्ण नसता पाठीशी, पांडवांची धडगत कैसी. पावले असते पतनासी, मग राज्य कैचे. भीष्म प्रतिज्ञा निवाराया, योजी श्रीहरी उपाया. कटी लंगोटी घोंगडी होय सहचारी तयाची. घेई खांद्यावरी भगिनीस, पांडवांगना द्रौपदी सतीस. चालला धावत जगदीश, भीष्माजवळी प्रभाती. भीष्माचे ध्यान श्रीकृष्ण, भीष्माचे पूजन श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हेची नामस्मरण,
योगींद्राचे. भीष्माचे ध्यानी श्रीकृष्ण दिसला कंबलभूषण. स्कंदावरी स्त्री वाहून नेतसे सावळा. ऐसे दिसता आन ध्यान रमेना भीष्मांचे अंतःकरण. एकाग्रतेचे अनुसंधान चुकले तयाचे. भीष्मा ऐसा तापसी न देखिला अन्य प्रदेशी. परी त्याची ही गत ऐसी ध्यान चलने जाहली. पुढे श्रीकृष्णे द्रौपदीस मिळवून दिले सौभाग्यवरास. ती कथा महाभारती सुरस वर्णियेली. या कथेचा इत्यर्थ करावे ध्यान एकचित्त. मग निर्मनस्क प्राप्त साधका होय. मग ध्याता आणि ध्येय यांचे विस्मरण होय. ध्यान ही समाय तयातची. हीच तुर्येची अवस्था सहज समाधीचा ओटा. तू साधावा भक्ता प्रेमादरे. तू होता निर्गुण मग करी निर्गुणाचे ध्यान. हे ते निर्गुणची सांगेल जाण तुझ लागी. ते नसे शाब्दिक ज्ञान कैसे करावे शब्दाने. अनुभवाच्या खुणे कळेल तुझ लागी. हे साध्य करता अभ्यास अभ्यासाची धरी कास. प्रयत्नाविण तुझ लेश मिळणार नाही. गुरुप्रभेची पहाट अभ्यासाविण नसे चोखट. साधिता कृती नित्य तुझ किरण दिसता. कृपा कोणी देता न घेता. तुझा तूच अससी मिळविता. तूच अससी करता गुरु मार्गदर्शक. बाळा नाही कही भूमी रुचिर त्यावरी सत्कृतीचा नांगर. फाळली तयाने जोरदार मग परमार्थ घन कोसळेल. आंबला श्रीनाथ शेतकरी ध्यान बीज तयाच्या अंतरी. रुजविले तय रुजले बीज बाळाच्या अंतरी. कोमल पालवी तया फुटली. अभ्यास जल घाली तो सद्भक्त. वाढला वृक्ष थोर तया फळे आली रुचिर. तीच खाओनी तो नरवर बीज तयार करी. नायिकाच्या हृदयावरी दिसते श्रीनाथ मूर्ती गोजिरी. प्रत्यक्ष पाहती नरनारी आश्चर्य हे. ऐसा चमत्कार बघाया येती अनेक त्या ठाया. म्हणती धन्य भक्ताया धन्य त्याचा सद्गुरू. याच ध्यान योगे तो गेला बाह्यांतरी नाथ रंगला. प्रत्यक्ष हातींच्या कंकणाला आरसा न लगे. येथेही केला स्वाहाकार ब्रह्म संबंध पळविला दूर. गृहकलहाचा कहर मिटविला अवचित. प्रपंच न सांडिता परमार्थ देई आयता. ऐसा सद्गुरू अवचिता आम्हा सापडला. याते जे म्हणती नर तयांच्या नेत्री अज्ञान धूर. विकल्प हे माहेर त्यांनी वसविले. तरी सोडून या भ्रांतीसी भजा भजा हो सद्गुरूसी. मग चाखाल दिननिशी अमृताची. अमृता ते मानिती विष मुकतील इह परलोक. आपुलेच अहित देख करोनी घेतील. पुढील किरणी नाथ भेटेल एका महंता. मग करील पुनीत भक्तोत्तमा. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते ध्यानयोग निरूपण नाम चतुर्दश किरणः समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.